हे मी काय म्हणतो मनवा, राजवीराज आपलं काय ठरलंय? मी जे सांगेन ते सगळं तुम्ही ऐकणार आहात, हो की नाही? हे बरोबर आहे, फक्त हा, मग मी सांगते की हा कुर्ता घालायचा कारण हा चांगला दिसतो. जरा मनवा आज कुठला सण नाही, तसं ओकेजन नाही आणि हे तुम्ही घालून ठरवलंय का माझं काही ऐकायचं नाही? राहू दे, मी नाही फोर्स करणार. ठीक आहे मनवा, द्या द्या, मी चेंज करतो. द्या बरं, मी चेंज करतो. मला 2 मिनिटं लागतील रेडी व्हायला. तुमचं काय? एक काम करा, आधी तुम्ही रेडी व्हा, मग मी होतो रेडी. नाही करणार ना तुम्ही चेंज? ठीक आहे, राहू दे, मी ठेवते कपाट. पण मी नाही करणार असं कुठे म्हणालो मनवा? मग चेंज पण नाही करत आहात तुम्ही. काय काय करताय? चेंज करतोय इथे. नाही, एक मिनिट, तुम्ही चेंज करा, मी बाहेर जाते. तुम्ही कशाला बाहेर जात? नेतांबरोबर बोलणं झालं का? हो, झालंय सर. रॉ मटेरियल साधारण 2 दिवसात येऊन जाईल. कम इन. मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. बोल ना, ये बस बस. ऑफर लेटर प्रमाणे कंपनीचा सीईओ मी असणार आहे, पण हा प्रोजेक्ट माझा आहे, ही कन्सेप्ट माझी. तर कंपनीचे सगळे मालकी हक्क माझ्याकडे असायला हवे. आणि तसं नाही झालं तर? तर आय एम सॉरी, मी तुमच्या बरोबर काम नाही करू शकणार. हे बघ नितीश, तुला जे हवंय ते सगळंच मिळेल असं नाही ना. मला माहिती होतं हेच होणार, म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय की मी तुमच्याबरोबर काम नाही करू शकणार. जातो मी. सर नितीश सर, मला असं वाटतं तुम्ही खूप महत्वाचा डिसिजन विचार न करता घेताय. नाही, माझा विचार करून झालाय. मला असं वाटतं की आता तुम्ही विचार करा. तू असं नाही करू शकत. ऑफर लेटरवर तू ऑलरेडी सही केली आहे. आय नो, म्हणून मी ही ऑफर रिजेक्ट करण्याची नोटीस सुद्धा घेऊन आलोय. कसं आहे ना यश, या कंपनीची ओनरशिप किंवा पार्टनरशिप मला मिळणार असेल तरच मी तुमच्या बरोबर काम करीन, अदरवाईज तुमच्या बरोबर काम करायला मला काहीच इंटरेस्ट नाही. बघे नितीश, तुला उगाच लहान तोंडी मोठा घास घेतोयस. यश, तुला कळत नाही, लहान मी नाही, लहान तू आहेस. दवे, याला सांगा त्याच्या प्रोजेक्टला जेवढा फायनान्स आपण देतोय ना तेवढा बाहेर कोणी देणार नाही. यश, या प्रोजेक्टचं डिझाईन मी केलंय, त्यामुळे याचं काय करायचं, याच्यासाठी फायनान्स कसा शोधायचा ते मी बघेन. तेवढा कॅपेबल मी आहे. मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही. जातो मी. राजवीर सरांना सांग. सर, आता काय करायचं? सरांना फोन करायला हवा. सर, पण राजवीर सर आज ऑफिसमध्ये येणार नाहीये, त्यामुळे सगळ्या मीटिंग्स मी पोस्टपोन केल्या आहेत. दवे, तरी सांगायला हवं की नको? हो सर. Pick up the phone, yaar.
मनवा फोन का घेत नाहीये माझे? छान वाटलं ना मंदिरात? एनिवे, काय मागितलं तुम्ही देवाकडे? आधी तुम्ही सांगा, तुम्ही काय मागितलं? मनवा, आज तुम्ही म्हणाला की तुम्ही म्हणाल ते ऐकायचं म्हणून मंदिरात आलो, आणि हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तुम्ही काय मागितलं? आता तुम्हीच माझं जग आहात, मग मी तुमच्या सुखाशिवाय दुसरं काय मागणार? निघायचं? विसरलात ना? काय? आज काय ठरलंय? सगळं मी ठरवणार. ओके, चला निघूया. चला. कशाला एवढी तिखट तिखट पाणीपुरी खाल्ली? तुम्ही म्हणालात म्हणून. राजवीर, तुम्ही पण ना. या आधी कधी आलात तुम्ही इथे? नाही, फार वेळा नाही आलो. एकदा लहान असताना हट्ट केला होता बाबांकडे मला चौपाटीवर घेऊन जा. आई, बाबा आणि मी आलो होतो. हा, मग काय, नेहमीप्रमाणे दोघांचं जोरदार भांडण झालं, आणि त्यानंतर समुद्रावर कधीच आलो नाही मी परत. राजवीर, जनरली लोक काय करतात माहितीये? एखाद्या जागेशी जर वाईट आठवणी जोडल्या गेल्या असतील तर त्या जागी जायचं टाळतात. पण मला असं वाटतं की उलट अशा ठिकाणी जावं आणि अशा काही गोष्टी कराव्यात ज्याने जुन्या गोष्टी पुसल्या जातील. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर नवीन मेमरीज क्रिएट कराव्यात. आय एम शुअर इथून पुढे समुद्रावर आल्यावर मला आईबाबांचं भांडण नाही, तुम्ही आठवाल. आजचा दिवस आठवेल. कसं आहे? मस्त. काय? गाडीची जागा. कशाला? द्या ना. गाडीत बस. आज मी ड्राईव्ह करणार. मनवा, नंतर कधीतरी चालवा. राजवीर, आज आपलं काय ठरलंय? आज मी सांगेन तसं सगळं करायचंय. तो गाडीत बसा, मी ड्राईव्ह करणार. नाही, मला माहितीये तुम्हाला गाडी चालवता येते, पण सवय नाहीये ना तुम्हाला. तुम्हाला तरी कुठे सवय आहे फिरायची? पण फिरताय ना. मग मनवा, मुंबई येई ट्रॅफिक असते, आणि मला माझ्यापेक्षा तुमची जास्त काळजी. हो, मला माहितीये मुंबई आहे आणि तुम्हाला माझी काळजी आहे. पण डोंट वरी, मी एकदम सेफ ड्राईव्ह करेन. मग तर ठीक आहे. चल. किती
किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. असं शेवटचं कधी फिरलेलात? आठवत नाही. कसं आठवणार? रोज ऑफिस ते घर ते ऑफिस, या पलीकडे तुम्हाला काही दिसत नाही. तरी लग्न केलं माझ्याशी. काय करणार? प्रेम करते ना तुमच्यावर, मग करावं लागलं. का इतकं प्रेम करता तुम्ही माझ्यावर? हा काय प्रश्न झाला? सांगा ना, का प्रेम करता इतकं माझ्यावर? असं कारण नाही सांगता येणार. तुम्हाला बघून असं वाटलं की तुम्ही मला खूप सुखात ठेवू शकता आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण मला मनमुरादपणे जगू देऊ शकता, म्हणून केलं. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही का माझ्यावर एवढं प्रेम करता? मी तुमच्यावर का प्रेम करतो हे वेगळं सांगण्याची गरज आहे? हे काय? असंच. मस्त आहे. तुमच्यासाठी आणलाय. मला माहिती आहे, केसात माळा माझ्या. नाही, मला नाही जमणार म्हणून. असं काय करता? एवढा गजरा घेऊन आलात ना माझ्यासाठी, आता माळा? खरंच जमणार नाही म्हणवा मला. का नाही जमणार? का म्हणजे एकच लग्न झालंय माझं, असं काय बोलताय? राजवीर, तुम्ही काही बोलता. तुम्ही डिमांडही काही करताय? ते मला काही माहित नाहीये. तुम्ही एवढा गजरा घेऊन आलात ना आधी माळायचा, त्याशिवाय मी इथून हलणार नाही. नाही, पण हे जरा अवघड आहे म्हणणं, मला जमणार नाही म्हणवा. ठीक आहे, मी ट्राय करतो. हे कसं लावू? काय झालं, असं का बघताय? छान दिसतंय. सो फायनली राजवीर मोहिते पाटलांना गजरा मिळायला जमलं तर व्हेरी गुड. थँक्यू. निघायचं? फायनली मी त्यांची ऑफर रिजेक्ट केली. म्हणजे म्हणजे मी त्यांना सरळ सांगितलं की तुम्ही जर मला कंपनीची ओनरशिप पार्टनरशिप देणार असाल तरच मी तुमच्यावर काम करेन, अदरवाईज तुमच्यावर काम करायला मला काही इंटरेस्ट नाही. सिरियसली? येस. ग्रेट. करेक्टलेस. मी तरी काय करणार? त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकतच नव्हते. म्हणजे आता तरी तुला कळलंय ना, मी इतके दिवस तुला का सांगत होते की त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस म्हणून. आणि तू काही बोलू नये म्हणून तुला 2-3 लाखांची ऑफर देत होती. हो छी. पण बरं झालं तू ती ऑफर रिजेक्ट केलीस, ते आवडलं मला. मलाही तेच वाटतंय. जाऊ दे, आता आपण तुझ्या इंडिपेंडेंट प्रोजेक्ट वरती काम करूया. मी राजवीर सोबत नसेल पण मी तुझ्या सोबत नक्की असेल. तू फायनान्सचं काहीच टेन्शन घेऊ नको, मी सगळं मॅनेज करेन. म्हणजे ऑफकोर्स मी तुझ्या बरोबर काम केलेलं तुला चालणार असेल तरच. तुझं माहित नाही, पण मला आवडते तुझी कंपनी. आय जस्ट लव्ह युअर कंपनी. मला का नाही आवडणार? मलाही तुझी कंपनी खूप आवडते. सुष्मिता, थँक्यू सो मच. तू या बॅड सिच्युएशन मध्ये सुद्धा माझी साथ देतेस. डोंट वरी, मी नेहमी तुझ्या सोबत असेल. थँक्यू सो मच.
सो इट्स टाइम टू सेलिब्रेट. चलो चल डान्स. डान्स आपण हो नाही नाही ड्रिंक्स करत नाही, डान्स करत नाही, चल चल, चल. अगं राजवीर, आतापर्यंत तू स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना युज करत आला, पण आत्ता नाही. नाव इट्स माय टर्न. आत्ता मी तुला सोडणार नाही. असं काय बघताय? कसा गेला आजचा दिवस? हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे. आज तुम्ही मी सांगितलं तसं सगळं केलंय, तर तुम्ही सांगा तुमचा आजचा दिवस कसा गेला? कसा गेला ते नाही सांगता येणार, पण आजचा दिवस कधीच नाही विसरणार. का? कारण एरवी मी तुमच्या मिठीत असतो, पण आज तुमच्या मुठीत होतो. राजवीर काही अहो खरंच खूप आवडलं मला. आज पहिल्यांदा बघितलं मी तुम्हाला असं. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुठीत फक्त आज नाही आयुष्यभर राहावं लागणार. तुम्हाला सांगू, आज तुम्ही खूप माझ्यासारख्या वागत होता. म्हणजे तुम्ही ऑर्डर सोडत होता आणि मी ऐकत होतो. मनाला वाटेल ते केलं. बाकीचं सगळं जग विसरून गेला होता तुम्ही. आज मी तुमच्या जागी होतो आणि तुम्ही माझ्या जागी होता. तुमच्या जागी नाही नाही, तुमची जागा घेणं मला कधीच जमणार नाही. हा, पण आता नवरा बायको होत म्हटल्यावर सहवासाने थोडा बदल व्हायचा नाही का? बाय द वे, मी तुम्हाला आजपर्यंत कधी सांगितलं नाही, पण आज सांगते. बाहेर जाताना सुद्धा कधीतरी कुर्ता घालत जा, छान दिसतो तुम्हाला. नाही, कुर्ते तसे रात्री घालतोच मी, पण छान दिसतं असं कोणी सांगितलं नव्हतं आजपर्यंत मला. पण मला एक सांगा, आज असं अचानक का वाटलं तुम्हाला की माझ्याबरोबर पूर्ण दिवस स्पेंड करावा? कारण आजच्या दिवशी एक्झॅक्टली 3 महिन्यांपूर्वी मी तुम्हाला लग्नासाठी होकार दिलेला. सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं. इट्स ओके, तेवढं चालतं. पण राजवीर, खरं सांगू, हं. मला आज एका गोष्टीचं खूप समाधान मिळालं. कोणत्या? 3 महिन्यांपूर्वी मी जो निर्णय घेतला तो एकदम बरोबर होता. खरंच राजवीर, मी खूप लकी आहे. माझ्या आयुष्यात तुम्ही आहात, मी तुमची बायको आहे. खरंच खूप लकी आहे मी. मला आयुष्यभर तुमच्या बरोबर राहायचंय आणि तुमच्या जवळ पण राहायचंय. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. चार 5 तास आपला फोन ऑफ होता. सगळ्यांना आपलीच आठवण आली वाटतं तेव्हा.
किती मेसेजेस येत आहेत तुम्हाला पण. आईचा पण मेसेज आला. एक सेकंड मी तिला कॉल करते. मनवा काय ठरलं होतं आपलं? आजचा पूर्ण दिवस तुम्ही माझ्याजवळ माझ्या सोबत राहणार. मग फोन कशाला हवाय? दिवस संपला नाही अजून. आज फक्त तुम्ही आणि मी. चालेल ना? बायकोचं म्हणणं अगदीच मनावर घेतलंय. मला सकाळी म्हणालो ना मी, आज तुम्ही म्हणाल ते. मी माझी कमिटमेंट पाळली, पण तुम्ही तुमची कमिटमेंट पाळत नाही आहात. म्हणजे काय ठरलं होतं आपलं? की आजचा पूर्ण दिवस तुम्ही माझ्या जवळ थांबणार आहात. हो मग आता आपल्यात खूप डिस्टन्स असं वाटत नाही तुम्हाला? Thank you so much for this wonderful day.